मराठ्यांच्या इतिहासातले तिसरे सुवर्णरत्न म्हणजे हा किल्ले जिंजी. छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे मराठ्यांच्या तिसऱ्या छत्रपती राजाराम महाराजांना अतिशय नाजूक प्रसंगी आश्रय देणारा दक्षिणेतील हा बेलाख दुर्ग. शिवरायांचे राजाराम महाराजांचे पाय या मातीला लागले म्हणूनच ही माती मस्तकी लावायला मिळाली, हेच आमचे अहोम भाग्य. मराठ्यांची पहिली राजधानी पुणे ते तिसरी राजधानी किल्ले जिंजी अशी गरुड झेप तेही सायकलवर मारावी असे बराच वर्षापूर्वी उरात बाळगलेले हे आमचे स्वप्न. तर मित्रांनो, आमचा ड्रोन पण खाली घ्यायला लावलेला आहे. सिक्युरिटी आली होती, म्हटली ड्रोन वगैरे उडवायचा. इल्ला फोटो बिटो काढला माझा. आता काय करतात काय माहिती, जाऊ दे. तर आम्ही आता बाहेर पडतोय. उडव झाला राव, एक तर आतमध्ये ब्लॉग पण नाही, व्हिडिओ पण काढायचा नाही, ड्रोन पण नाही उडवायचा. मला त्याला एक गोष्ट विचारायची राहिली. काय रे, तू फोटो काढला, हात येणार कुठं? मी तेच म्हणलं ना की तो फोटो काढला ना, त्यांनी माझा फोटो काढला आणि 2-3 फोटो काढले. फोटोचं काय करणार का, ब्लॅकलिस्टला टाकणार काय तो, की बाबा हा आला होता येडा आणि फोटो काढला आणि झालं. चला जाऊ दे. आता ह्याला जायचंय, तिरुवन्नमलाईला जायचंय, दर्शन घेऊ. आता आमचं झालंय, प्रशांतचं राहिलंय. सो दर्शन घेऊन मग तसंच पुढे जाऊ. बघू कोण आता आडवं आलं तर मग बघू, तुम्हाला पण दाखवतो. असं कॅमेरा चालू ठेवतो. गाडी वगैरे आम्ही घालत नाही त्याच्यावर. ऍक्च्युली म्हणजे असं डोक्याला पटत नाही कधी कधी. काही वेळेला आहे ना, जे इंस्टाग्रामवर आहे ना टिकटॉकर, ते जरा जास्त आती करतात, त्याच्यामुळे मग ते सगळ्यांना प्रॉब्लेम होतो. आता काय राणी फोटो उडवायचा होता, परत हाच येईन, अण्णा व्हॉट आर यू डुईंग, नाही व्हॉट आर यू डुईंग नाही, अण्णा नाही अण्णा नाही. हा क्वीन फोर्ट. परत येतो जिंजी फोर्ट. आता कधी बोलवतोस तेव्हा. आता गाडीने येतो बाबा, सायकलवर नको. इल्ला काय काय घेतलं आम्हा? हे काय बन घेतलं, हे काहीतरी पापडी सारखं आहे. आणि दूध घेतलंय. आमचा चहा येतोय. आला चहा. स्वीट बन. समोसा फ्राय होता. हा समोसा. समोसा पोटॅटो समोसा. पोटॅटो 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 समोसा. व्हेजिटेबल्स, ऑनियन पोटॅटो. आपलं तेच बटाटा व्हेज असेल, व्हेज असेल आतमध्ये असेल. मस्त चहा आलेला आहे. क्लास आहे चहा. तर मंडळी, आमचं मस्त आता चहा बन वगैरे खाऊन झालाय. बिल किती झालं माहिती आहे का तुम्हाला? करा, गेसच करा तुम्ही फक्त. 89,000. प्रिंटिंग मिस्टेक. बिल होतं 204 रुपये. ते 89,000 बघितलं, मीच घाबरलो. म्हटलं एवढं काय खाल्लं आपण सोन्याचं.
सो निघालो आता. वाजलेत 11:45. चला मस्त काय वाटलं नजारे दाखवतो. तर मंडळी मस्त दर्शन झालंय आमचं आणि VIP पास घेतले ना फटाफट दर्शन झालं आणि आम्ही ऑलमोस्ट हे झालं पोहोचलो ना उतरंगाईला. उतरंग हां सो प्रशांतची गाडी जिथं फेल झाली ना ते हॉटेल दाखवतो तुम्हाला. हे बघा हे ते हॉटेल होतं आणि तोच तो जाडा तोच तो लाल शर्टवाला. तो मालक आहे का? नाही केअरटेकर. रात्रभर मला बिना लाईटीचं ठेवलंय त्या बाबा. अजून लाइटिंगचं काम चालू आहे काय? म्हणजे जे संकट मोचन होता त्याच्यावरच संकट आलं इथं ह्या रात्रीचं. गॅरेज दाखवतो तुम्हाला 2 मिनिट. पुढे बाजूला आहे. पण नशीब अशा ठिकाणी संकट आलं की सगळं होतं. ते निळं आहे का ते? अरे हा ते गॅरेज. अरे एकच नंबर रे. नशीब मागच होतं बघ. ते गॅरेज. हा आणि तू जे मला पाठवलं होतं ते हे ते पुढच्या साईडचं Highway मोटर्स. सो अशा परिस्थितीतून मी गेलोय सध्या. संकट मोचन संकट. पण ते अशा ठिकाणी आलं जिथं सगळी सोय होती. हो ते बरं झालं. आणि माझी गाडी बंद पडली ह्या हंपवरती. या इथं जी टँकर लागलाय का बरोबर तिथंच मी स्विफ्ट लावली होती. म्हणजे तो हंप आहे ना त्या हंप वरतून आलो आणि तिथे ट्रक लागली ना तिथे गाडी बंद पडली. काहीच होत नव्हतं आणि ती म्हैस थांबली का तिथे एक पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन होती. सगळी सोय होती तुझ्या समोर. इथून मी फक्त पेट्रोलिंग व्हॅन पर्यंत आलो आणि तो पोलीसवाला मला त्यांनी सगळं घेऊन गेला. माझी गाडी पण त्यांनीच नेली तिथपर्यंत. एकच नंबर. काय मग आता म्हणावं सांग बरं काय का नाही संकट मोचन. पण तो इथं काय करत होता ते मला तुझ्या कॅमेऱ्यात सांगणं मला योग्य वाटत नाही. ऍक्च्युली त्यांनी नाही केलं पाहिजे पण ठीक आहे. अरे इकडे आहे सर्रास चालू आहे. त्यांचं मानधन कलेक्ट करायचं काम चालू होतं. कष्टाचं मानधन होतं. तुला कामाला आलेलं ते महत्वाचं आहे का नाही? माझं काम झालं होतं ठीक आहे. त्याच्या 10 चुकांमध्ये माझी एक काम चांगलं केलं त्यांनी. बरोबर. ऑलमोस्ट उतरंगाईच होत आहे काय ऑलमोस्ट येत आहे. उडालं नाही का तुम्ही मला म्हटलं अहो इथं पण हॉटेल बरं नशीब इथं नाही आलो. नशीब नाही तर आपल्याला पण बिना लाईटचं झोपायला लागलं असतं. काढून गेली. BK मध्ये आलोय आम्ही. चिकन बर्गर आणि व्हेज बर्गर. मी माझ्यासाठी व्हेज मागवलं आहे आणि दोघांनी चिकन मागवलं. तर मंडळी आम्ही काल सिरामध्ये आलो होतो तुम्ही पाहिलंच. आणि झोप आता झाली नाही काय तुझी? झोप झाली आहे. उन्हाचं हे पडतंय तोंडावर ना तर असं हे होतं रिफ्लेक्शन येत आहे. सो आता आम्ही नाश्ता करायला आलोय. सिरामध्येच आहे अजून. ॲक्च्युली आम्ही बर्गर किंगचे काल जे बर्गर खाल्ले ना त्याच्यानंतर डायरेक्ट काहीच ब्लॉक केला नाही. आपण जेवलो पण हा नाही बर्गर किंगचे बर्गर खाल्ले त्यानंतर ब्लॉक काय केला नाही. आम्ही जेवायला गेलो आणि दमलो होतो सो ब्लॉक काहीच केला नाही. आणि आता सिरामध्ये आलो आहे मस्त आता काहीतरी खातोय. त्याचं प्रशांत म्हणलं काहीतरी स्पेशलिटी आहे सो इथं आलो आणलं आहे त्याने आम्हाला. स्पेशल म्हणजे चांगलं मिळत असेल ते. दो केसरी बर्गर डीप होना है. मेरे को डीप होना है वन इडली डीप नहीं चाहिए. केसरी काय म्हणला? केसरी बर्गर 2 नको. केसरी भात. 2 पाहिजे. स्पेशलिटी आहेत ना. केसरी भात म्हणजे नॉर्मल आपला शिरा. हा मग काय प्रॉब्लेम
प्रॉब्लेम नाही भाई. मला वाटलं असं काय राईस बीस केसरी बीस. एवढं भात म्हणतात का शिराला? इथं केसरी भात म्हणतो. अरे इकडे येतो. अरे तुम्ही दोघं दिसताय. बरं भात करा की. केसरी भात. केसरी भात. केसरी भात. दिस इज नॉट अ भात, दिस इज अ शिरा. शिरा. आपल्याकडे शिरा बोलतात. एक नंबर दिसतोय रे, फुल टेम्पटिंग. खायला पण तुझं चुकलो कमी होता बस. चुकले नाही, सगळ्यांनी वेगवेगळं खाल्लं जरा काहीतरी. तर मंडळी मस्त नाश्ता झाला आहे. काय नाश्ता होता एक नंबर. आणि आता नाश्त्यानंतर आज शनिवार आहे, सो पोटोबानंतर विठोबा तर व्हायलाच पाहिजे. सो शनी मंदिरात आलो. एक नंबर. काय भारी आहे बघा ना. मागे सिरा लेक आहे आणि इकडे शनीचं मंदिर आहे. आज शनिवार आहे, सो म्हटलं आज दर्शन घेतलंच पाहिजे. बोला बजरंग बली की जय. ओके, तर मित्रांनो आता दुपारचे 1:45 झालेत आणि आम्ही जिथं राहिलो होतो ना, शिवा हॉटेल, तर तिथंच मस्त थाळी वगैरे खाल्ली. एक नंबर थाळी होती. म्हणजे त्या दिवशी आज आहे ना, म्हणजे जरा स्वस्त होतं. हा गर्दी खूप आहे ना, त्याच्यामुळं कदाचित थोडं टेस्टमध्ये परिणाम झाला असेल. सो आता 1:45 झालेत आणि अजून पुणे बरंच लांब आहे. किती वाजतात काय माहिती. माझ्या अंदाजे 11 वाजतील रात्री आम्हाला. कारण काय झालं, आम्ही उशिरा निघालो तिथून. थोडंसं काम होतं प्रशांतचं. सो ते करता मग वेळ झाला आम्हाला दुपारी निघायला. साधारण 12 वाजता आम्ही निघालो. सो बघा ना, 558 किलोमीटर आहे हे बघा, आणि 10 तास दाखवते. सो चला निघूयात आता. थोडा वॉशरूमला गेलाय तो आला की मग निघू लगेच. चला.